तमिळनाडूमधील अण्णाद्रमुक पक्षात उठलेलं राजकीय वादळ आणि सत्ता स्पर्धा तीव्र झाली आहे। अण्णाद्रमुकच्या महासचिव व्ही.के. शशिकला आणि काळजीवाहू मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांच्यापैकी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्र कोणाच्या हाती येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। त्या पार्श्वभूमीवर अधिक चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत। नमस्कार, 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। जयललिता यांच्या निधनानंतर तमिळनाडूमध्ये एकूणच राजकीय वादळ सुरू झालेले आणि सध्या जी सत्ता स्पर्धा अधिक तीव्र झालेली आहे, काय कारण असतील यामागे? याला एक 3 ते 4 घटक महत्त्वाचे आहेत याच्यामध्ये। एक पहिला घटक जो आहे तो म्हणजे AIADMK या राजकीय पक्षाचं जे स्वरूप आहे आणि त्याची जी रचना आहे ती याच्यामध्ये एक कळीची आहे। याचं कारण असं की 1988 साली जेव्हा MG रामचंद्रन हे होते मुख्यमंत्री होते, त्यांचंही असंच अकाली अचानक निधन झालं। ते निधन झाल्यानंतरही तिकडे असाच पेचप्रसंग निर्माण झाला की इथे नेमकं हे कोणाला द्यायचं, आता सूत्र कोणाकडे जायची। त्यावेळेला जानकी रामचंद्रन त्यांच्या पत्नी आणि जयललिता यांच्यामध्ये वाद निर्माण झाला। MLA जे होते दोन्ही ह्या दोन गटात वाटले गेले। जानकी रामचंद्रन यांना शपथ देण्यात आली, परंतु 21 दिवसात ते सरकार बरखास्त करण्यात आलं। याचा अर्थ काय की अर्थ असा आहे की हे देवकोटीतलं नेतृत्व नावाचा जो काही प्रकार असतो त्याच्यामुळे असं होतं की त्या पक्षामध्ये अन्य कोणतेही प्लॅटफॉर्म किंवा व्यासपीठ उपलब्ध नसतात की जिथे माणसांना सभासदांना किंवा आमदारांना विधिमंडळ पक्षामध्ये आपली मतं मांडता येतील, आपले हे मांडता येतील, हे नसतं। त्यामुळे त्या पक्षाचं राजकारण नेहमीच एखाद्या गुन्हेगारी टोळीसारखं असतं किंवा दरबारी राजकारण असतं, जे नेहमी अतिशय गोपनीय पद्धतीने चालतं। कारण तिकडे त्या पक्षामध्ये पहिल्यांदा जसा MGR होते, त्यानंतर जयललिता, याच्याशिवाय अन्य कोणत्याही नेत्याचं, कोणत्याही खासदाराचं, कोणत्याही मंत्र्याचं नाव कोणालाही माहीत नसतं। म्हणजे त्याला काहीच लोकांमध्ये स्टँडिंगच नसतं। ही एक रचना जी आहे ती एक त्याला कारणीभूत आहे। दुसरं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे शशिकला आणि पन्नीरसेल्वम यांना जी एकंदर जनसेवेची आकांक्षा आहे ती एक महत्त्वाचं कारण आहे। आपल्याकडे लोकांनी जनसेवेचा ध्यास घेतलेला असतो आणि जनसेवा करायची म्हटल्यानंतर कोणतं ना कोणतं तरी पद लागतं। मुख्यमंत्री पद पाहिजे, मंत्रीपद पाहिजे, अमुक पद पाहिजे, त्याच्याशिवाय जनसेवा करता येत नसते। आणि त्यामुळे त्यांनी हा एक महत्त्वाचं कारण आहे त्यांच्यातल्या स्पर्धेचं। तिसरा घटक महत्त्वाचा आहे तो म्हणजे राज्यपाल किंवा केंद्र सरकार। राज्यपाल हा राज्याचा घटनात्मक प्रमुख असतो, त्याच्याकडे एक्झिक्युटिव्ह अधिकार म्हणजे कार्यकारी अधिकार काही नसतात, परंतु त्याच्याकरता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्याच्या हातात असलेला असतो तो म्हणजे मुख्यमंत्री पदाची शपथ कोणाला द्यायची। समजा कोअलिशन म्हणजे जेव्हा हंग पार्लमेंट किंवा ज्याला आपण असं म्हणतो त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येते तेव्हा नेमकं कोणाला शपथविधीला बोलवायचं हा निर्णय राज्यपालाचा असतो। तसं जेव्हा सत्ताधारी पक्षात फूट पडते त्यावेळी नेमकं कोणाला इथे बोलवायचं, म्हणजे तो फूट पडली की राज्यपालाला अर्थातच संधी मिळते। आता राज्यपाल तिकडे काय निर्णय घेतात याच्यावरती बरंच काही अवलंबून आहे। याच्यामध्ये एक महत्त्वाचा छोटासा आहे परंतु तो एक घटक आपण नोंदवला पाहिजे, तो असा की 21 डिसेंबर 2016 रोजी तामिळनाडूचे चीफ सेक्रेटरी म्हणजे मुख्य सचिव यांच्या घरावरती नाही, यांच्या कार्यालयामध्ये जाऊन धाड टाकण्यात आली। IT डिपार्टमेंटने ती टाकलेली होती आणि IT डिपार्टमेंटने असा दावा केलेला आहे की आम्हाला त्यांच्याकडे एवढे पैसे मिळाले किंवा एवढ्या नोटा मिळाल्या, जुन्या नव्या काय आहेत त्या आपण सगळ्यांनीच ही बातमी बघितलेली आहे। त्याच्यानंतर चीफ सेक्रेटरी तामिळनाडूच्या चीफ सेक्रेटरीनी एक ही घेतली प्रेस कॉन्फरन्स घेऊन असं म्हटलं की जयललिता जर का असत्या तर हे शक्य झालं नसतं। आता हा एक महत्वाचा अँगल त्याला आहे। आता त्याच्यानंतर 21 तारखेला ही धाड पडली आणि 22 तारखेला नवीन चीफ सेक्रेटरीची अपॉइंटमेंट पन्नीरसेल्वम या काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी केली। याचा अर्थ असा की मुख्यमंत्री म्हणजे हा जो मुख्य सचिव आहे हा ऍक्च्युअली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड, प्रशासकीय प्रमुख आहे राज्याचा, तो बदलण्यात आला। हे याच्यामध्ये आपण नोंदवलं पाहिजे। बरोबर, पण आता अण्णाद्रमुक पक्षाच्या आता महासचिव ज्या शशिकला आहेत त्यांची ताकद कशी काय नेमकी कशात आहे आणि इतकी वर्ष त्या जयललितांच्या सोबत होत्या, पण जनमानसात त्यांच्याबद्दलची एकूण प्रतिक्रिया काय आहे? ह्या ज्या आहेत शशिकला पहिल्यांदा काय करायच्या तर एक व्हिडिओ लायब्ररी चालवत होत्या। व्हिडिओ लायब्ररी चालवत असताना मग त्या जयललिता यांच्या संपर्कात आल्या आणि जयललिता यांच्याबरोबर त्यांची एक घनिष्ठ मैत्री झाली। जयललितांना त्या नेहमीच आधार वाटत राहिलेल्या होत्या, कारण जयललिता एकट्या होत्या। एका मुलाखतीत जयललितांनी असं सांगितलेलं आहे की मी खूप एकटी होती आणि तेव्हा हा मला एक मोठा आधार होता। हा आधार होता ही गोष्ट खरी आहे। हा एक मानसिक आधार, एक भावनिक आधार आणि ही मैत्री हा भाग स्वतंत्र आहे। त्याहीपेक्षा जयललिता ह्या एका मोठ्या राजकीय पक्षाच्या नेत्या होत्या।
त्या नुसत्या नेत्याच नव्हत्या, तर त्या 6व्यांदा त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. त्यांचाही जनसेवेचा ध्यास काही कमी नव्हता किंवा त्यांची आकांक्षा, तर त्या 6व्यांदा घेतला. शेवटला मुख्यमंत्री म्हणजे काय असतं, तर एक म्हणजे पहिली गोष्ट असते ती म्हणजे वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची कुठे कुठे नियुक्ती करणं, हे एक महत्वाचं असतं. बदल्या महत्वाच्या असतात. राज्यात येणारे नवीन प्रकल्प कोणते ते महत्वाचे असतात, मग ते औद्योगिक असतील किंवा अन्य कोणतेही असतील. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे राजकीय पक्ष चालवताना कोणाला तिकीट द्यायची, कोणाला मंत्रिपदं द्यायची, हे सगळे निर्णय असतात. आणि हे निर्णय घेत असताना जयललितांबरोबर शशिकला या सावलीसारख्या होत्या. दुसरा एक घटक त्याच्यातला असा आहे, त्यामुळे त्यांना ह्या सगळ्याची नीट माहिती असणारच, माहिती होतीच. त्या काही केअरटेकर नव्हत्या, म्हणजे ज्याला आपण असं म्हणतोय की एखादी बाई सांभाळायला ठेवतात मुलाला, तशा त्या नव्हत्या. त्यांचा याच्यामध्ये अतिशय ऍक्टिव्ह रोल होता. जयललिता जेव्हा इस्पितळात शेवटला दाखल झाल्या त्यावेळेला जयललिता या जवळपास म्हणजे डॉक्टरनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे त्यांना त्या साधारणपणे झोपेतच होत्या, कारण त्यांना सिडेटिव्ह दिलेली होती. त्यावेळेला हा सगळे निर्णय जे आहेत ते या खालच्या मधल्यावरती उभं राहून म्हणजे मंत्र्यांना बोलवून ऑर्डर्स देणं किंवा अधिकाऱ्यांना बोलवून देणं, हे जे सगळं म्हणजे थोडक्यात राज्यशकट हाकण्याचं जे काम होतं हे या करत होत्या. तिसरा एक मुद्दा त्याच्यातला असा आहे की एआयडीएमके पक्षाची रचना तशी आहे, मी आता सांगितलं ती, की त्यामुळे तिकडे सगळ्या एमएलएंचा एका माणसाला पाठिंबा असणं शक्यच नाही. जर का हे नसतील, कोण असं एक देवकोटीतलं नेतृत्व, करिश्मॅटिक नेतृत्व नसेल एमजीआर किंवा जयललिता धरा, तर अशा प्रकारे हे असणं शक्य नाही. आणि हे सगळ्या आमदारांना कळतं. आणि त्यामुळे त्यांना आता असं वाटतं की ही एक त्यांची शक्ती आहे, ही सगळ्यात महत्वाची शक्ती आहे. या शक्तीचे जे फॅक्टर्स आहेत ते हे असे आहेत, त्यांची जवळीक वगैरे वगैरे ही त्यांचे जवळचे आहेत. आणि त्यांना हे माहिती आहे की कोणत्याही पन्नीरसेल्वम असेल किंवा आणखीन कोणताही आमदार किंवा मुख्यमंत्री किंवा आणखीन कोणताही सिनियर लीडर घेतला, त्याच्या नेतृत्वाखाली सगळे 130च्या 30 आमदार नांदू शकणार नाही. त्यापेक्षा प्रत्येक जण असं म्हणतो यांना काही नसेल, यांना आपलं सगळं माहिती आहे, त्यापेक्षा ते आपल्या नेतृत्वाखालीच नांदतील, हा त्यांचा विश्वास अनाठायी आहे असं मला वाटत नाही. तो वाजिब आहे, एकदम बरोबर आहे. पण मग पन्नीरसेल्वम ह्यांनी तर सरकारमध्ये वेगवेगळी पदं पण भूषवलेली आहेत, काम केलेलं आहे. आणि त्यांचा जो काही कार्यकाळ होता म्हणजे जयललिता ज्यावेळी आजारी होते त्यावेळेला तो समाधानकारक होता का? आणि एकूणच त्यांनी असं बंड का करावं की आधी राजीनामा दिला आणि नंतर आता पुन्हा त्यानंतर येऊन त्यांनी असं विधान केलेलं आहे? हे म्हणजे पन्नीरसेल्वम हे जे आहेत, हे पन्नीरसेल्वम आता सांगतो की द्रविड मुवमेंट जी सुरू झाली, द्रविड मुवमेंट म्हणजे काय, तर जे काही आर्यभटांचं जे आहे उत्तरेकडच्या या सगळ्याला विरोध करणारी जी चळवळ होती ती द्रविड चळवळ. त्याच्यामधून अण्णा म्हणजे डीएमके हा पक्ष पहिला आला, द्रविड मुनेत्र कळहम, त्याच्यानंतर अण्णा द्रविड मुनेत्र कळहम हा पक्ष आला. या पक्षामध्ये काय झालं की हा जो अँटी ब्राह्मीण स्टँड होता हा हळूहळू जरा त्यांचा निवडणुकीच्या राजकारणात आल्यानंतर डायल्यूट व्हायला लागला, हळूहळू तो शांत व्हायला लागला. पण त्याचबरोबर या डीएमकेमध्ये 3 ते 4 जातीगट जे तामिळनाडूतले आहेत हे महत्वाचे ठरले. एक म्हणजे वणियार, पहिले तेवर, वणियार आणि गोंडल हे जे जातीगट आहेत हे 3 हे खालचे हे नॉन ब्राह्मीण आहेत, हे सगळे प्रमुख ठरले. त्याच्यापैकीही हे जे पन्नीरसेल्वम जे आहेत हे तेवर जातीचे आहेत, तेवर समाजाचे आहेत. आणि हा तेवर समाज कर्नाटक कावेरी डेल्टा जो आहे, कावेरीचा त्रिभुज प्रदेश जो आहे, जो आज सगळ्यात सुपीक प्रदेश आहे आजही, प्राचीन काळीही होता. आणि तो कावेरी पाणी वाटप जो आहे हा वाद साधारणपणे इसवी सनाच्या पहिल्या शतकापासूनचा आहे, त्याच्यामुळे जो तिथपासून सुरू असलेला आहे. आजही तामिळनाडूमध्ये कावेरी डेल्टामध्ये सगळ्यात जास्त पॉप्युलेशन डेन्सिटी आहे या प्रदेशातले आहेत पन्नीरसेल्वम. अनेक पोलीस दलामध्ये किंवा सरकारी नोकऱ्यातही यांचं बऱ्यापैकी वर्चस्व आहे या तेवर जातीचं. आणि याच्यामुळे एक महत्वाचा फॅक्टर असा आहे याच्यातला की मगाशी मी सांगितलं की पन्नीरसेल्वम यांनी काय केलं तर पहिल्यांदा चीफ सेक्रेटरी बदलला. 6 डिसेंबरला यांचं निधन झालंय जयललितांचं, आणि चीफ सेक्रेटरी 22 तारखेला बदललाय. याचा अर्थ त्यांनी ते बरोबर पावलं टाकलेली आहेत की आता हा नकोय हे त्यांनी दाखवलेलं आहे. म्हणजे त्यांनी आधी राजीनामा दिला आणि नंतर आता याचा अर्थ असा की त्यांच्यावरती खरोखरच खूप प्रेशर असेल की तुम्ही राजीनामा द्या असं. म्हणजे आत्ताची जी मी बातमी वाचली टाइम्स ऑफ इंडियाची येण्यापूर्वी जस्ट अपडेट, तर शशिकला यांच्या कॅम्पमधल्या एका आमदाराने टीव्हीवरती का याच्यावरती स्थानिक याच्यामध्ये वर्तमानपत्रांना सांगितलं की पन्नीरसेल्वम यांनी आम्हाला धक्का दिला तर आम्ही त्यांचे हातपाय तोडू, म्हणजे त्यांच्यावरती हल्ला करू, अशा प्रकारचाही इशारा दिलेला आहे. याचा अर्थ पन्नीरसेल्वम यांच्यावरती किती प्रेशर असेल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे त्यांनी तो राजीनामा दिल्यानंतर, आणि सगळ्यात महत्वाचं काय की ते नेहमीच जयललिता यांच्या विश्वासातले होते.
असेंब्लीमध्ये जयललितांच्या शेजारची सीट ही पन्नीरसेल्वम यांची होती आणि त्यांनी 3 वेळा जयललितांनी त्यांच्याकडे कार्यभार सोपवलेला आहे. त्यामुळे ते विश्वासातले होते वगैरे सगळं खरं आहे. त्याचबरोबर त्यांनी म्हणजे त्यामुळे एकतर लोकांमध्ये जयललितांच्या नंतर यांच्याकडे असं बघितलं जातं. तिसरा मुद्दा असा की जल्लीकट्टूचा प्रश्न त्यांनी ज्या चांगल्या प्रकारे हाताळला त्यामुळे ते लोकांना दाखवून देऊ शकले की इकडचा जो हिंसाचार उसळला मरीना बीचवरती याच्यामध्ये सरकारचा दोष नाहीये, तर ते जे आंदोलक होते आंदोलकांमध्ये काही गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक होती त्यामुळे घडलं. थोडंसं वेळेच्या कमतरतेमुळे एक शेवटचा प्रश्न, एखाद्या अगदी चित्रपटात शोभतील अशा राजकीय घडामोडी सध्या चाललेल्या आहेत, काय एकूण ही परिस्थिती पाहता पुढचं काय होण्याची शक्यता आहे, तुम्ही काय सांगाल थोडक्यात? AIADMK पक्षामध्ये फूट पडणार हे नक्की आहे. कारण आता काही झालं तरी पण म्हणजे मुख्यमंत्री कोणीही हो पण फूट पडणार हे निश्चित आहे. तमिळनाडू सरकार अस्थिर आहे ही गोष्ट खरी आहे. आता हे राज्यपाल जो काही निर्णय घेतील तो, पण त्यांनी निर्णय कोणताही घेतला तरी हे सरकार अस्थिर असेल जे येईल ते, आणि त्या पक्षामध्ये फूट पडणार एवढं तरी आता स्पष्ट दिसतंय. बरोबर. आता राज्यपाल काय निर्णय देतात आणि सर्वोच्च न्यायालयात त्या याचिकेवर काय निर्णय होतो हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सर, आज आपण इथे आलात आणि या प्रश्नावर अतिशय स्पष्टपणे आपली मतं मांडलीत, त्याबद्दल मी सह्याद्री वाहिनीतर्फे आपले आभार मानते.